श्री स्वामी समर्थ. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व सद्बुद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुमची काही इच्छा असेल ती कमेंटमध्ये नक्की टाईप करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं देखील टाईप करा. असं टाईप करून व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मी तुमची प्रार्थना स्वामींच्या चरणी अर्पण करील. आणि स्वामींच्या चरणी मी एकच मागील की माझ्या व सर्व जणांच्या प्रार्थना या कबूल करा स्वामी, आणि सर्व इच्छा आकांक्षा त्यांच्या पूर्ण करा आणि त्यांच्या अडचणीत कायम पाठीशी उभे राहा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, वेळ काळ कोणताही थांबत नाही व कोणासाठीही थांबत नाही. कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. हे कळण्यासाठी सुद्धा भक्ती मार्गात राहावं लागतं व स्वामींवर आपली अटूट सेवा ठेवावी लागते. भक्ती मार्गात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा स्वामींवर आपला असा अटूट विश्वास असला पाहिजे की स्वामी आपल्या प्रत्येक संकटात आपल्या मागे उभे राहिले पाहिजे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळ उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. त्यामुळं निथळ मनाने व प्रेमळ मनाने स्वामींची सेवा करा. ते तुम्हाला जे मागणार नाही ते सुद्धा देतील, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर निरागस दिसणं. तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस? नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्हीच सगळेच जर एकमेकांचं सुख पाहून दुःख ओढून घेता, त्यात माझा काय दोष? असं स्वामी नेहमी म्हणतात. म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख ठेवा व कुणाच्या प्रगतीवर जळू नका. आपणही तितके प्रयत्न करा आणि यशाच्या शिखरावर जा, असं स्वामी म्हणत आहे. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेकी अहम भाव याते जिनावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो होत हितकारी. ज्या संभाषणाने किंवा चर्चेने वाद संपुष्टात येतो त्याला संवाद म्हणावे. तो साधण्यासाठी सत्सद विवेकाने अहंकारावर विजय मिळवावा, कारण अहंकाराच्या प्रभावात केलेले वाद अनेक विकार निर्माण करणारे असतात. वाद संपवणारा असा संवादच हितकारी असतो, एवढं लक्षात ठेवा आणि आयुष्यात पुढे जात राहा. मित्रांनो, चालता चालता कधीतरी ठेचही लागणारच. आपल्या आयुष्यात आपण भरपूर काही यशासाठी धावपळ करत असतो, त्यात आपल्याला भरपूर काही अडचणीत असतात. मग तेव्हा आपल्याला कुठेतरी ठेच लागतेच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच, ठेच लागणार. म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, यालाच जगणं म्हणतात. म्हणून आनंदाने जगा आणि दुसऱ्याला कोणाला बोलू नका आणि गर्व करू नका. रागाने कोणाला रागवू नका, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांशी प्रेमाने वागा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो, स्वामी म्हणतात, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. असा स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि एक अभय वचन दिलंय, ते म्हणजे भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आपण कशाला भ्यायचं? आपल्या पाठीशी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा.
मी नामाहून वेगळा नाही, नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ असे आपल्याला संबोधत असतात. त्यामुळं आपण स्वामींच्या चरणी नेहमी तल्लीन राहो आणि स्वामींचे नामस्मरण करत राहू. श्री स्वामी समर्थ हा खूप मनाला खूप मोठा आधार देणारा मिळणारा मंत्र आहे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं ते निस्वार्थ प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटले तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे. म्हणून स्वामींची लीला अशी आहे की तुम्ही स्वामी भक्तीत असाल तर तुम्हाला भरपूर कष्ट भोगावे लागतील व त्या कष्टांद्वारे स्वामी तुमचे सगळे प्रारब्ध नष्ट करून टाकतील. तुमचे संकट पहिले तुम्हाला नष्ट करून टाकतील आणि नंतर मग सुखच सुख देतील. म्हणून स्वामींची लीला समजणे ही एक वेळ निराळी गोष्ट आहे, हेही तुम्ही समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, भगवंताच्या नामात नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचकळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दुसऱ्या दूर करतात. व विस्तवाजवळ टूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव आहे. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही, त्याचे मन करीत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लवाडी उत्पन्न होते, लवाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. मित्रांनो, ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींची सेवा कधी सोडू नका. दुसऱ्याचे घर जाळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे ज्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले, तेव्हा तो रडू लागला, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आपण ज्यांना आज आपल्याला समाधान का मिळत नाही, आपण जर आपला अभिमान त्यांच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यात शंकाच नाही. त्यामुळं तुम्ही नामस्मरण करा. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे, प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनव्यस्त आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भीतीला खिडक्या केल्या व आड्याला झरोके केले. आता त्यापैकी झरोक्यांनी विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावे, आम्ही दरवाजाने इतके मोठे होणार असे म्हणत ते दरवाजाने इतके मोठे झाले. खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाजाने इतक्या मोठ्या झाल्या. तर असे झाल्यावर त्या घराचे काय होईल. हे जसे योग्य नव्हे तसे ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे मानतो आणि जेथे वडील माणसाविषयी आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामी समर्थांनी आपल्याला
एका चरित्रात असे भरपूर सारे वाक्य दिलेले आहेत. आता मी ते तुम्हाला सांगतो. ते कसे, की स्वामी म्हणतात, "तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळ, ओवळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? असं स्वामी आपल्याला नक्कीच म्हणत असतात. त्यामुळं स्वामी आपल्या जवळच असतात, आजूबाजूलाच असतात. आपण ते ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे. ज्यांचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे, त्यांचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनांची जोड द्यावी. सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडतो, पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. मित्रांनो, लक्षात ठेवा, माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण करते पण राहत नाही. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धानेच आहे. मग हर्ष शोक वृथा का करावा? आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले. ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालत असतात. प्राण्यांच्या प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो, एवढे लक्षात ठेवा. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समाजाचा. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काहीतरी अपेक्षा न ठेवता जे आपण कर्म करतो ते आपलं कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ असतो. हेच करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणे, याचेच नाव अनुसंधान असे असते. म्हणून नामात इतकी ताकद आहे की तुमची ताकद ही स्वामींना जरूर कळते आणि ते तुमच्याकडे जरूर लक्ष ठेवतात. म्हणून एवढे लक्ष ठेवा की तुमच्या आजूबाजूला स्वामी आहेत. त्यामुळं कर्म चांगले ठेवा. कर्म करताना विचार करा की आपले स्वामी हे आपल्याला बघत असतील. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरे वाचल्यासारखे नाही होणार. तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितकेच तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभार वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग? 4 मैलांचा रस्ता असला तर संबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल? 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचे असेच आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरं आहे. मित्रांनो, जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामींची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम किती असे गोड, मदचा ही नाही काही मोल. प्रपंचामुळे कमी होतो सेवा, म्हणून येतो पुन्हा नरजन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट चुकी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले ते स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेने जातो, म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते. अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्य चंद्राच्या पलीकडे,
तुमचा कृपेचा सागर समजण्यापलीकडे असे माझे स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण व्हावी यासाठी स्वामींना मी एकच सांगू इच्छितो, स्वामी आम्हा सर्वांना सुखात ठेवा आणि आनंदात ठेवा. बाकी तुमच्याकडं काहीच मागणी नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्या भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे. मन देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे? याउलट आपल्या चितांत भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पडद्यात पडत नाही. काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपवासोपास कशासाठी करतो हे समजत नाही. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनामध्ये जास्त असते. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून मनापासून भक्ती करा आणि मनापासून नामस्मरण करा, तेव्हा आपल्याला देव कुठेतरी बघत असतो. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते, पण ते जात नाहीत असे गोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होतील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे. लक्षात ठेवा, रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसं जरा आनंद मिळत जातो, तसेच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा गडावा असे श्री समंतांनी सांगितले आहे. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक यात आज रोग उद्या उदार अशी पाठी लावतात. त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. म्हणून ज्याला नाम कळले त्याला सर्व काही कळले व त्याचे सर्व संकट टळले असे असते. त्यामुळे नामात भरपूर ताकद आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघत असतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही म्हणजे नुसते विषय बाधक होत नाहीत, विषय लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरं वाईट परिणाम होतो. ज्याची संगत केली असताना भगवंत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे हीच भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आपला सर्व काही भगवतभाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती होते व संतांची प्रचिती झाली म्हणजे भगवंत आपल्याला लवकर भेटत असतात. त्यामुळं ते भेटण्यासाठी आपल्याला पहिले संतांची भेट घ्यावी लागेल व त्यांच्या चरणी आपण जावं लागेल. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. ते परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्पना लढवावा. भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती वाढवण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकरच होईल हे लक्षात ठेवावे व त्याप्रमाणे नामस्मरण करत जावे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघत असतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत, विषय लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरं वाईट परिणाम होतो. ज्याची संगत केली असताना भगवंत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आपला सर्व काही भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची नक्कीच प्रचिती होते. मित्रांनो, समजा एखाद्या इसमाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत. त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल,
तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडेल आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम आणि म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडेल. अशी बाणी भगवंताची आपल्याला नक्कीच भेट होईल. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आणि अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा दूर केला तर नाही चालणार. पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग. म्हणून पैशाला पैशाच्या जागेवर ठेवा व भक्तीला भक्तिभावाच्या जागेवर ठेवा. मित्रांनो, तुम्ही कितीही पैसा कमवा, पण तुम्हाला शेवटी लक्षात ठेवा की शेवटी वरच जायचे आहे. पैसा आपण घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे गर्व करू नका, सर्वांची आनंदाने वागा. आपण एकदा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती आहे. एवढं लक्षात ठेवा. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असावी तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. दृष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे, परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सद्गुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास हा विश्वास तुम्ही कायम मनात ठेवावा आणि स्वामी एक दिवशी चमत्कार करतील आणि त्या चमत्काराने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील असे आपण मनात धरले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कार्य केले पाहिजे. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआपच ज्ञान येते. ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो. सद्गुरूनाने पूर्वकर्मे पापे जाळून जातात, पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात जगावे आणि भगवंताच्या नामस्मरणात राहावे. जो भगवंताच्या नामस्मरणात आहे त्याला कसलेही टेन्शन नाही व त्याच्या संकटात कायम भगवंत त्याच्या पाठीमागे उभा आहे. एवढे लक्षात ठेवून आपण भगवंताची भक्ती निस्वार्थ मनाने करावी व निथळ मनाने करावी. एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण कराल व स्वामी समर्थ या जपाचे नामस्मरण कराल तर तुम्हाला नक्कीच एक दिवशी अनुभव येईल व तो अनुभव तुम्ही मला नक्कीच सांगाल. मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथेच संपूया आणि उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असेच आवडीचे संदेश मिळवण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.